पांडवांकडे जेव्हा जातो त्यावेळेला नियम कसे आहे व्यवहारातले पाचही पांडव एकदम उठले. धर्म आणि भीम हे कृष्णापेक्षा वयानं मोठे होते, धर्मराजा आणि भीमदादा. आणि म्हणून त्यांनी काय केलं, भगवान कृष्णाला वंदन केलं. मोठे असल्यामुळे असं वंदन केलं. अर्जुन कृष्णाच्या बरोबरीचा होता म्हणून अर्जुनानं भगवान कृष्णाला आलिंगन दिलं. बरोबरीचे माणसं एकमेकाला आलिंगन देतात. आणि नकुल आणि सहदेव हे लहान असल्यामुळे आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या पदकमलाला स्पर्श केला, जे पाया पडले. आपण व्यवहारात असं म्हणतो, पण लहानाने मोठ्याच्या पाया पडला आणि मावली समजावी. आणि द्रौपदी लाजेनं मान खाली घालून हळूच कृष्णाच्या जवळ आली आणि तिने देखील भगवान कृष्णाला नमस्कार केला. कृष्ण इंद्रप्रस्थाला 4 महिने होता. त्या ठिकाणी त्या कृष्णानं सूर्यकन्या कालिंदी हिचं पाणी ग्रहण केलं. किती झाले? 4 कालिंदी. ऐका. आणि आपल्याकरता तपाचरण करता हे त्यांना कळलं. आणि म्हणून पुढे तिला रथामध्ये बसवलं, हस्तिनापुराला धर्मराजाकडे नेलं. शुकाचार्य मूळ कथेमध्ये वळून बोलतात, परीक्षित राजा नंतर धर्माधिकांचा निरोप घेतला आणि भगवान कृष्ण सात्यकी प्रभूती यादवांचा द्वारकेमध्ये आला आणि पुढे सुमुहूर्तावर कालिंदीच्या बरोबर विवाह केला. आणि त्यानंतर मित्र विंध्या, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा किती झाल्या? 8. आता पुरी यादी कशी झाली? रुक्मिणी, जागवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा अशा या 8 जणींना वरल्यानंतर, या 8 जणींना वरलं, या 8 पट्टराने भगवान कृष्णाच्या. आणि यांना वरल्यानंतर भगवान कृष्णानं 16,100 स्त्रियांशी विवाह केले. लक्षात घ्या. म्हणून त्या किती झाल्या? 16,108. या 8 आणि त्या 16,001. ऐका. राजा परीक्षिता याच समयाला भौमासुरानं वर्णांचं शस्त्र अर्जुनाची कुंडल, इंद्राचा मणी बलात्काराने हरण केला. द्वारकेत सत्यभामेच्या घरी भौमासुराचं कृत्य कृष्णाला कळालं. त्याने सत्यभामेला बरोबर घेतलं. प्रागज्योतिषनगर सारी केली. भगवान कृष्णानं नगराजवळ जाता प्रथम गदेच्या प्रहारानं कथाचा विध्वंस केला. भगवंतानाची लीलेनं आणि सुदर्शनाच्या योगानं नाश केला. चातुर्यानं बाणवृष्टी केली. भौमासुराचं सर्व सैन्य यमसदनाला गेलं आणि मग भौमासुराचं त्याने मस्तक उडवलं. भौमासुराची माता प्रगट झाली. तिने आदितीची कुंडल, वर्णाचं छत्र, इंद्राचा मणी हे सर्व आपलं दिलं आणि सांगितलं की शरणागत परमात्म्या, हा भौमासुराचा पुत्र भगदत्त आणि मी तुझ्या पायावर टाकते, तू कृपा कर. पृथ्वीची करुणवाणी ऐकली. कृष्णानं भगदत्ताला अभय दिलं आणि मग तो भौमासुराच्या वाड्यामध्ये परमात्मा शिरले. एवढा मोठा समारंभ झाला की लक्षात घ्या. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या लीला अगम्य. आता शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, आता या सर्व स्त्रिया हा सोहळा सर्व पार पडला आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने एकदा विचार असा केला की आपण आता एक काम करू की चला प्रत्येकाचं कुशल विचारत जाऊ, एकेकाला कुशल विचारू, बसू, गप्पा गोष्टी चर्चा करू. म्हणून प्रथमतः भगवान कृष्ण हे रुक्मिणीच्या महालात आले. आणि
रुक्मिणीच्या महालामध्ये आल्यानंतर ते काय म्हणतात ते ऐका. गोपाल कृष्ण भगवान की जय, भगवान की जय. रुक्मिणीच्या महालामध्ये भगवान कृष्ण बसले आणि आता रुक्मिणीशी काय बोलतात ऐकण्यासारखं. हे राजकन्ये, कसं गप्पा सुरू झाल्या बसल्या बसल्या. हे राजकन्ये, इंद्रादी लोकपालांप्रमाणे म्हणजे इंद्रदेवांसारखे पराक्रमी, ऐश्वर्यवान, रूपवान, धनवान आणि बलवान, धनवान बलवान शिशुपालासारखे राजपुत्र आणि तुला वरण्याकरता इच्छुक होते. ऐका, चांगला ऐका. कोण म्हणताय? कृष्ण रुक्मिणीला म्हणतो की मोठे मोठे रूपवान, बलवान, धनवान आणि शिशुपालासारखे राजपुत्र तुला वरण्याकरता तयार होते आणि तुझा पिता आणि भाऊ तो देखील तुला देण्याकरता तयार होते. अगं त्यांना जर तू वरलं असतं तर तुला नाना प्रकारचे सुख विलास भोगायला मिळाले असते. आम्ही काय आहे? राज्यहीन आहे. जरासंधाच्या भीतीनं समुद्रामध्ये लपून बसलेले आहे आणि तू जो पती केला तो कुलवंतरी आहे का? पण तिकडे देखील तू दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून राजकन्ये बघा, असा संवाद चालू आहे त्यांचा. समोर तुमच्या लक्षात आला पाहिजे. भगवान कृष्णाने तिला जाणीव करून देते की पहा, तुला मोठे मोठे आणि चांगले चांगले असे वरायला तयार होते आणि तू मला काय केलं. आपणही कधी कधी म्हणतो की नाही सर, एकमेकाला विनोदात गप्पा मारता मारता आपणही सांगतो. ते म्हणताय की मला काय आहे, मला तर इंजिनिअरही आला होता, डॉक्टरही मागत होता, अमुक मलाच काही कमी होतं, मग तुझ्यापेक्षा चांगल्या चांगल्या पोरी आल्या होत्या, हुंडाई जास्त देत होत्या. असं हे व्यवहारातलं गणित आहे. म्हणजे काय चोरी जात आहे पाहू बरं, काय अशा विनोदात असा विनोद केला तर संसारात काय होईल? मजा येईल का, आनंद येईल का, रडा येईल का, दुःख होईल? हा परिणाम पाहण्याकरता हे चाललंय. विचार कर बाई, अजूनही वेळ गेली नाही रुक्मिणी. भगवान काय म्हणतात, अजूनही वेळ गेली नाही आहे. अजून देखील तू कोणता एखादा चांगला राजा वरला ना, आमचं काहीच म्हणणं नाही, जाऊ शकत. बस एवढं म्हणता बरोबर. आता ऐका, हे भाषण त्या रुक्मिणीला आवडेल का नाही आवडलं? रुक्मिणी कंपायमान झाली, कंप सुटला तिला, कंठ दाटून आला, नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, देवान सुटला, मूर्छा आली, धडकन जमिनीवर पडली. आणि हा प्रकार पाहिल्यानंतर भगवान कृष्ण मंच काढून खाली उडी मारली, रुक्मिणीला उठवलं, आपल्या करकमलाने तिचे डोळे पुसले आणि भगवान परमात्मा म्हणतात, रुक्मिणी मी तुला काही विनाकारण दुःख दिलं नाही. ऐक. मग म्हणले कशा करता केलंय? तर भगवान सांगतात ते महत्वाचं आहे. अगं तुला राग आणावा, ऐका, आणि तू काय म्हणते ते पाहण्याच्या उद्देशानं मी थट्टा केली. का केली थट्टा? की तुला राग आला पाहिजे. आणि तू काय म्हणते ते पाहण्याच्या उद्देशाने मी थट्टा केली. ती रुक्मिणी पुन्हा म्हणते, असं करण्यामध्ये तुमचा काय आनंद आहे? त्यावेळेला भगवंत सांगतात ते महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात, असं करण्यामध्ये माझा काय उद्देश आहे ते सांगतो, की तुला राग आल्याच्या नंतर तू कशी दिसते ते मला पाहायचं आहे. आता मला सांगा,
राग आल्याच्या नंतर आपला चेहरा तुम्ही एखाद्याला आरशात पहा कसा दिसतो. तुम्ही सांगत नसले तरी भागवतकारामध्ये शुकाचार्याने सांगितलंय कसा दिसतो, त्याचं वर्णन आहे का आता कसा दिसतो. राग आला की आपले चांगले नाजूक ओठ ते पसरण पावतात, जाळ होतात. राग आला की डोळे लाल होतात, भुवया या वरती ताणल्या जाताना अशा वक्र होतात. बघा राग आल्याच्या नंतर हे चित्र नाही, हे शुकाचार्याने सांगितलेलं चित्र नाही. तो भगवान कृष्ण म्हणतोय असं की प्रणय कोपानं म्हणजे राग आल्याच्या नंतर तुझी अवस्था कशी होते तर प्रणय कोपानं तुझे अदृष्ट स्फुरण पावावे, नेत्र आरक्त व्हावे, चंचल व्हावे, भुगुटी वक्र व्हावी आणि ऐका आणि मग असा चेहरा आणि मी पाहावा, त्याच्याकरता हे मुद्दाम बोललो. ऐका असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा जर रुक्मिणीने विचारलं मग असं करण्यामध्ये तुमचा फायदा काय, पुन्हा विचारलं ते. त्यावेळेला एक वाक्य फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आहे. गृहस्थाश्रमामध्ये सुख कोणतं आणि दुःख कोणतं याचा जर विचार केला तर स्त्रियांशी थट्टा मस्करी करण्यामध्ये जेवढा काळ जातो तेवढं सुख आहे, बाकीचं सर्व संसार त्याने ठेवा वाटते. आणि खरं तेच आहे. म्हणून बरेचशी माणसं आहेत हसून खेळून मोकळे आहे आणि तेच चांगले आहे. असं बसतात गप्पा गोष्टी चर्चा आनंद चालल्या. लक्षात घ्या हा आनंदाचा भाग आहे, कारण तेवढाच आनंद आहे संसारात. तुम्ही पहा कुठे बाहेर 4 लोकांमध्ये तुम्हाला गप्पा गोष्टी चर्चा केली, हास्य विनोद केला, तेवढा आनंद घेतला. घरात उंबरट्यात पाऊल टाकलं की जे आहे तेच बेदुनी आपलं बेदुनी. कोणाचाही संसार असू द्या त्याच्यात हेच गणित आहे. किती चांगला असू द्या संसार आपला, उंबरट्यात पाय टाकल्याच्या नंतर संसारात नाना प्रकारची व्यसनं आहेत, नाना प्रकारची कटकटी आहे. म्हणून खरा आनंद तो एवढा आहे की अल्पकाळ एवढा तुमचा आपला मस्करी करण्यामध्ये, थट्टा करण्यामध्ये, विनोद करण्यामध्ये, एकत्र राहण्यामध्ये जातो तेवढाच आनंद आहे. आता कृष्णाचं हे भाषण ऐकल्यानंतर आता रुक्मिणीला आनंद झाला, तिला धीर आला आणि आता ती सांगते. आता तिने आता बोलायला सुरुवात केली. ते म्हणले कृष्णा मी आतापर्यंत तुझं ऐकलं, ऐकून घेतलं, पण आता मी सांगते ते ऐक. कृष्णा तू स्वतःला राज्यहीन म्हटलं, पण सांगू मी तुला का वरलं. अरे इतर राजांना जर मी वरलं असतं तर मला गौण सुख भेटली असती. गौण सुख पण म्हणतात इतर सुख. आता घरामध्ये जे तुमचा कोटीचा तुमचा बंगला आहे, सुखच आहे. मोठी का 35 लाखाची, 40 लाखाची, 50 लाखाची, 1 कोटीची कार आहे, सुखच आहे. ते सुखच आहे की नाही. तुम्हाला बसायला चांदीची बंगली आहे, सुखच आहे. खाण्याकरता सोन्याची वाटी आहे, सुखच आहे. त्याच्यामध्ये काजू पिस्ता बदाम आहे, सुखच आहे. छोकरीचं काय आहे ते सुखच आहे. हे सुख तुम्हाला वैभवशाली घरात भेटतील, पण हरे राम 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 हरे राम 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 अशा परस्परांच्या प्रीतीच्या भाषणामध्ये रात्र केव्हा गेली हे त्या ठिकाणी कळलं देखील नाही. आता यावेळी भगवान कृष्णाने काय केलं, रुक्मिणी सुप्रौतिक भाषण केल्याचं कारण होतं
का केलं असेल असं? तर भगवान कृष्ण आपल्या त्या रुक्मिणीला असं वाटत होतं की या 16,108 स्त्रियांमध्ये तो मीपणाचा भाव अंतःकरणात निर्माण झाला, तो मीपणाचा भाव भगवंताला चालत नाही. आणि म्हणून तिचा हा अभिमान गरीब गात्र करण्याकरता आणि भगवंताची ही युक्ती होती. श्रीकृष्णाच्या आणि पुढे 16,108 स्त्रियांपैकी प्रत्येकाला सुंदर अशा प्रकारचे आणि 10 मुलं आणि एक कन्या त्या ठिकाणी आपली लक्षात. आता गणित तुम्ही करून घ्या. 16,108 स्त्रियांना ही प्रत्येकीला 10 मुलं, केवढा परिवार भगवान परमात्मा. आता प्रत्येक रूप मंदिरामध्ये, प्रत्येक स्त्रीच्या मंदिरात तो सामान्य जनाप्रमाणे राहत होता, ऐका. आणि प्रत्येकीला असंच वाटत होतं, कारण त्याची ती कला आहे, आपल्याला ते करता येणार नाही. प्रत्येकीला असं वाटत होतं की आपण आज आपल्या पतीची आवडती आहे. श्रीकृष्णाचे मुख्य पट्टराणी रुक्मिणीला प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण हे पुत्र झाले. सत्यवामीला भानु, सुभानु, सुभानु झाले. सांब, सुमित्र, सुरजित हे जामवंतीचे असे अनेकांना देखील त्या ठिकाणी आणि हे पुत्र त्या ठिकाणी आपले झाले. राजा पुढे रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न आणि त्याची पत्नी रुक्मवती आणि हिचा उदरी अनिरुद्ध झाला. रुक्मवती रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याची कन्या. आणि रुक्मी जो आहे हा कृष्णाचा वैरी. त्यानं बहिणीच्या संतोषार्थ आपली कन्या रुक्मवती हिने रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न याला स्वयंवरामध्ये मार घातले आणि त्या कृत्याला आपली संमती दिली. कृष्णाच्या प्रत्येक स्त्रीला एक कन्या देखील